शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा। नाही मारायची। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। तर आज ना दीप अमावस्याचा व्लॉग शेअर करते। इथे ना ज्या दिव्यांची पूजा करायची होती ते सगळे घासून पुसून स्वच्छ करून मी अगोदरच ठेवलेले आणि आज आहे आषाढाचा शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्याचा दिवस। तर आज अमावस्या होती म्हणून ना सुंदर अशी रांगोळी काढलेली, उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि उंबरठ्याची पूजा वगैरे करून इथे मी 33 गोपदमची रांगोळी देवघराची इथे काढते ती काढलेली। त्यानंतर ना सकाळची सगळी पूजा केली, मी शेअर नाही केली तुमच्याबरोबर पण दाखवते आता तुम्हाला सकाळी कशी सुंदर पूजा केलेली। आणि आम्ही बसले संध्याकाळी इथे दिव्यांची पूजा करायला। तर मदतीला आहे श्रियाल, नेहमीच असतो तो मदतीला आणि ही समयी ना त्यांनी स्वतः जॉईन केलेली। तर मी माझं काम करत होती, मी बघितलंसुद्धा नाही त्याच्याकडे, पण त्यांनी स्वतः ती समयी जॉईन करून ठेवलेली। मला ना बघून भारी वाटलं का हां याला काहीतरी समजलं ह्याच्यामधलं। नंतर मग मी माझ्या सगळ्या समया जॉईन केल्या अशा प्रकारे आणि मग त्यांना असं सजवून ठेवलं। करायचं होतं वेगळं पण माझा मुलगा जरा जास्त मदत करतं, मग त्याच्यापासून हे लपून ठेवा, ते काढा, हे करा, ते करा, ते करता करता गडबडीमध्ये मी बरेच म्हणजे मला बेसिक जसं करता आलं ना तेव्हा तसं मी केलेलं आहे। नंतर मला सुचलं अरे हे इथे अजून काय काय आपण आकर्षित करू शकलो असतो, पण जाऊ दे। नंतर मग त्याला सांगितलं बघ तू आता एवढी मदत केली तर सगळ्यांना हाय कर। मग तो पण बघायला लागला, इकडे कॅमेरा चालू आहे, त्याला पण मजा आली। मग त्याची ॲक्टिंग सुरू झाली बघा तुम्ही। त्याला सांगितलं थोडं खाली वाकून बोल, तर नाही बसला तो त्याच्या कामाला। इथे त्याची कामं चालू होती, खाली गडबड करत होता। मी इथे सगळे दिवे व्यवस्थित मांडून घेतले, मांडणी केली आणि मग त्याच्यामध्ये वाती वगैरे घातल्या आणि काही तुपाचे दिवे होते त्याच्यात तूप भरला, तेलाचे होते त्याच्यात तिळाचं तेल वगैरे भरला आणि मग अशा प्रकारे दिवे लावून घेतले। आणि सगळे दिवे लावल्यावर मी इथे गणूबाप्पाचा म्हणजे सुपारीवर अभिषेक पूजा केली। सगळ्यात अगोदर आपण पूजा करतो तेव्हा गणूबाप्पाच्या पूजेपासून स्टार्ट करतो। आणि बघा आपण ना नेहमी देवांची पूजेसाठी दिवा लावतो, म्हणजे अग्निदेवाच्या साक्षीने सगळ्या पूजा होत असतात। पण आजचा दिवस असा आहे ना का आपण दिव्यांची पूजा करतो, फक्त दिव्यांची पूजा। कारण का ह्या दिव्यांमधनं फक्त प्रकाशच नाही तर म्हणजे सगळं वाईट जे आहे ना ते दूर करण्याची शक्ती असते। त्यामुळे दिव्यांच्या अग्निदेवाच्या साक्षीशिवाय ना कोणतीही पूजा मान्यच होत नाही। म्हणून नेहमी पूजेला आपण दिव्याचा प्रकाश करतो। आणि आजचा दिवस असा आहे ना का ह्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे यांचे आभार मानायचे आहे, यांची कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस आहे, ह्यांच्यावर आपल्याला प्रेम करायचा दिवस आहे। म्हणून सुंदर अशी मांडणी करून घेतली। प्रत्येक दिव्याला गंध, हळद कुंकू आणि फुलपानं वाहून घेतली। असं वाटतं आम्ही लहानपणी तर कधी केलं नव्हतं, पण मी दिंडोरी सेवेमध्ये जेव्हापासून आली ना तेव्हापासून मी ह्या पूजा सेवा करायला लागली, साधारण 2011 पासून। आणि याचं ना मला फार भारी वाटतं। दिंडोरी सेवेमध्ये ना सगळ्या पूजा वगैरे कशा साजऱ्या करायचे सविस्तर सांगितलेलं आहे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। तू इथे बस, हात जोड मग फुलवा। सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। ओम नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावत्सव्यति श्रीनारदपुराण संकटे श्री गणेश स्तोत्र संपूर्णम्। आता श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री तुलसीताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्वदत्तावतार दिगंबरेश्वर स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं कैवल्यं ज्ञानमूर्ति। स्वामी समर्थ महाराज की जय। आता ओम बस एवढं नाही झालं तर जाम तांदूळ व्हायला लागतं। हे घे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योतिर्नमोस्तुते। दीपक ज्योति परब्रह्मा दीपक ज्योति जनार्दना दीपे हरतु मे पाप दीपक ज्योति नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपकार काळी कुंडळ गळा मोती हार
दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्वत्र तेहतीस कोटी देवांपाशी. घरातली वेळापिळा बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरातल्या सर्वांना उठंड आयुष्य लाभो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला जय. आता आमची पूजा झाली. मी पिठाचे दिवे बनवलेले नाही आणि ह्यांच्यावरनं ओवाळायचं आहे. पहिले बरं पिठाचे दिवे, खिरेचं नैवेद्य दिवे तर लावून घेते, मग ते हे आता ह्या दिव्यांना त्या दिव्यांनी ओवाळायचं. छान झाली पूजा, छान झाली बरं, छान झाली. आणि अशा प्रकारे माझी दिव्यांची पूजा इथे झालेली आहे. खूप सुंदर वाटते. सगळे दिवे प्रज्वलित केल्यावर ना काय म्हणजे त्यांचं जे तेज आहे ना ते वेगळंच असतं आणि छान वाटते. तर पूजा झाल्यावर इथे माझं देवघरसुद्धा तुम्हाला दाखवते. सकाळी मी पूजा केलेली शेअर करायला जमलंच नाही. देवांना छान असं स्नान वगैरे घालून फुलं पानं वाहिलेली आहेत आणि खूप सुंदर दिसत होतं. तर आता म्हणजे आता दाखवत होती तुम्हाला, तर चला हे सुद्धा शेअर करते. काही इथे पूजा केलेली शेअर नाही करू शकली. छान. आणि ही आता आपली दिव्यांची पूजा मांडली. आज ना खूप काम होतं त्यामुळे ना गडबड झालेली आहे आजच्याच दिवशी सगळ्या कामाची. आता मी पिठाचे दिवे बनवते आणि श्रावणी गेली आहे क्लासला, श्रियाल, आणि श्रावणीला पण ओवाळायचं आहे, दिव्यांना पण ओवाळायचं आहे. पहिले बरं पूजा करून घेते आणि नैवेद्याचं काहीतरी जेवण बनवते. माहीत नाही आता, ठरवलेलं नाही. आता बघते. पिठाचे दिवे पण तांदळाच्या पिठाचे बनवू. ॲक्च्युली ज्या भागामध्ये जे पिकतं ना त्या भागात तसे दिवे बनवतात, ही प्रथा आहे. आता आपल्याकडे तांदूळ पिकतात तर आपण तांदळाचे, कुठे ज्वारीचे बनवतात, कुठे गव्हाचे बनवतात. तर मला असं वाटतं गव्हाचेच बनवते, कारण का तेच पीठ मी म्हणजे असं माझ्या डोक्यात आलं का पुरी पण करते आणि पुऱ्या करते आणि खीर तर मला बनवायलाच लागेल नैवेद्याला. विचार जेवणाला काय बनवायचं हा तर सगळ्याच बायकांना पडलेला हा प्रश्न असतो. पण किचनमध्ये जर त्या घुसल्या ना तर काही ना काहीतरी बनवतातच. अशा कला प्रत्येक बाईच्या अंगामध्ये असते. तर अशा प्रकारे आज ना मी पिठाचे इथे दिवे बनवले. कणकेच्या पिठामध्ये हळद घातली आणि मग अशा प्रकारे आकार देऊन दिवे बनवते. तर ना प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं जे पिकतं त्याचे दिवे बनवतो. आमच्याकडे तांदळाचे दिवे ना म्हणजे संकष्टीला गणूबाप्पाच्या आरतीसाठी, त्याचबरोबर मी तर जास्त करत नाही, पण जेव्हा गणपती असतो ना आमच्या घरी तेव्हा गणपतीसाठी मी दिवे बनवतेच आणि वेगवेगळ्या आकाराचे. यांचा आकार बघू शकता, खाली असं करंजीसारखी डिझाईन केलेले आणि वेगवेगळ्या आकाराचे बनवतेच मी. आमच्याकडे दिवे फक्त ना दीपामावस्येच्या दिवशी नाही तर बघा तिजोरा असू दे, बाळ जन्मतो तेव्हा, त्याच्या लग्नाचं, त्याच्या पुढच्या कार्यक्रमाला सगळ्याला ना पिठाच्या दिव्यांची पद्धत आहे. आता आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्याला असे दिवे बनवा तसे दिवा बनवा ही पद्धत आलेली आहे. पण प्रत्येकाच्या समाजामध्ये ना ज्या ज्या ठिकाणी जे जे पिकतं ना त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या दिव्यांचा उपयोग केला जातो, फक्त दीपामावस्येच्या दिवशी नाही. आणि आज ना मी खिरीचा नैवेद्य बनवलेला. आज प्रत्येक अमावस्येला खिरीचा नैवेद्य बनवतातच. तर आज माझ्या खिरीमध्ये ना मी गुलकंद घातलेला. माझ्याकडे केळा नव्हता ना म्हणून गुलकंद घातला आणि खीर एवढी सुपर्ब लागत होती ना मी सांगू शकत नाही. त्यानंतर पुऱ्या बनवलेल्या, बटाट्याची भाजी बनवली, पुलाव होता दुपारचा, त्यामुळे मग हे बेत ठरलं आणि खूप टेस्टी जेवण झालेलं. जेवण चांगलेच घामघूम झाले. जेवण इथे रेडी झालेलं. पसारा आवरते. पहिले मी नैवेद्य दाखवते आणि श्रावणी आणि श्रियलची दिव्यांची, पिठाच्या दिव्यांची आरती ओवाळून घेते. श्रावणीने तयारी करून ठेवले, बाहेर दाखवते तुम्हाला. इथे श्रावणीला मी फुलवाती आणि तूप भरून घ्यायला सांगितलेलं दिव्यामध्ये. त्यानंतर मी दिवे असे पेटवून घेतले सगळे आणि मग देवांना ओवाळून घेतलं, श्रियाल श्रावणीला ओवाळून घेतलं. तर अशा प्रकारे आजची दीप अमावस्येचा माझा जो दरवर्षीचा जो आपला कार्यक्रम असतो तो अशा प्रकारे साजरा झाला आणि खूप छान वाटलं सगळं करून. आणि श्रियालला पण अगोदर ना काय वाटलेलं माहीत नाही, तो तयारच नव्हता ओवाळून घ्यायला. नंतर तो बसला दीदीच्या इथे आणि मग ओवाळून झाल्यावर त्यांना छान अशा दिव्यांनी आरती दिली, त्यांना आशीर्वाद दिला भरपूर सारा. आणि तीच आरती मी सगळ्या माझ्या देवांना दिव्यांना दिली. तर अशा प्रकारची आजची आमची दीप अमावस्येचा दिवस खूप भारी साजरा झाला. छान वाटलं सगळं. नैवेद्य वगैरे मी वाढून घेतलेलं. तर नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि औक्षण पण करून झालेलं आहे. नैवेद्य दाखवून झालेलं आहे. भेटू उद्या तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.